नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर खूप दिवस झाला आपण व्हिडिओ नाही काढलेला शेतकरी मित्रांनो. तर आज आपण व्हिडिओ काढण्यामागचं कारण खूप महत्वाचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी जो आपला महाडीबीटीचा ड्रॉ झालेला आहे, त्या ड्रॉ मध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत, निवड झालेली आहे. तर पॉवर विडर, पॉवर टिलर या शेतकऱ्यांची ज्यांची नाव आलेली आहेत, त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की असा काही काळा बाजार काही ठिकाणी चालू आहे की काही मशीन आहेत आपल्याकडे की त्या 30,000 रुपयालाच मार्केटमध्ये मिळतात. त्या आपल्याकडे भेटतात, त्यांच्याकडे भेटतात. पण तुम्ही ती उधार दिली किंवा सबसिडी येईपर्यंत तो जर डीलर, तो दुकानदार जर तुम्हाला देत असेल, तर तुम्ही तो डोळे झाकून घेताय. तुम्ही कंपनी पण विचारत नाही की या मशीनची कंपनी कुठली आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एखादी कंपनी विचारत नाहीयेत, तुमचे हक्काचे 63,000 रुपये 60,000 रुपये येणारे तुम्ही त्यांना का देताय? तुम्हाला ती मशीन त्याच्यामध्ये ते घेतायत आणि कुठला तरी कचरा आणून देताय. उद्या त्या मशीनचे पार्ट भेटतायत का? उद्या त्या मशीनला आपल्याला मेकॅनिकल मिळतोय का? कारण आता कोणीतरी ठिबकचं दुकान टाकते किंवा काहीतरी करतंय आणि त्या दुकानावर 2-4 पीस आणून ठेवते आणि ते विकायला लागतं. त्यांच्याकडे मेकॅनिकल नसतो, पार्ट नसतं आणि त्याच्याकडे त्याला माणूस पण नसतो आणि देतानाही ते लोक सांगतात असे, याची गॅरंटी नाही आणि वॉरंटी नाही. आता आपले व्हिडिओ जे बघतात कंटिन्यू, त्यांना माहिती आहे की आपले 10 वर्ष आता दुकानाला कंप्लीट झाले. आपल्याकडे मेकॅनिकल पुरेसा स्पेअर पार्ट आहे आणि जे प्रोडक्ट लागतं ते आपण प्रॉपर शेतकऱ्यांना देतो. आपल्याकडे भरपूर असा वेगवेगळ्या पद्धतीचा स्टॉक आहे. पेट्रोलमध्ये आहे, डिझेलमध्ये आहे. 7 HP, 3.5 HP, 5 HP, 9 HP, सेंटर रोटर, बॅक रोटर आणि 11 HP पर्यंत आपल्याकडे मिळते. पण तुमचा जो गव्हर्नमेंट तुम्हाला 63,000 सबसिडी देणार आहे, तुम्ही ह्या उधारच्या भानगडीमुळे तुम्ही वरले पैसे घालताय किंवा जे प्रोडक्ट घेताय ते तुमचं पडेल राहायला नको शेतामध्ये किंवा घरी. कारण तुम्ही उधार दिल्यानंतर ते तुम्हाला बोलू शकत नाहीये तुम्ही त्याला, आता त्यांनी उधार दिलेला आहे. मग त्याला आम्हाला जेवढी इन्कम भेटत नाही प्रॉपर चांगल्या ब्रँडमध्ये, त्याच्यापेक्षा डबल इन्कम आहे त्या साध्या ब्रँडमध्ये. तर मित्रांनो, आपल्या हक्काचा पैसा त्यांना देऊ नका. कारण आतापर्यंत जेवढे काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी 10-20 हजार देऊन, कारण आपल्या अकाउंटला 50-1 लाख रुपये तर नक्कीच असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या. मग हे पैसे आपल्या अकाउंटला ठेवायचे आणि येणारा पैसा हा 100% आपल्या अकाउंटला येतो. इथून मागेही 10 वर्षामध्ये आलेला आहे, मागच्या इथून पुढेही येणार आहे आणि आताही पडतच आहे. मग त्याच्यामुळे उधारीच्या भानगडीत शेतकरी मित्रांनो पडू नका. जरी पडत असाल तर त्या शेतकऱ्याला, त्या दुकानदाराला, शेतकऱ्या मित्रांनो, तुम्ही एकच विचारायचं आहे की आम्हाला जर एखादा ब्रँड आहे, समजा हा वर्षा ब्रँड आहे, आम्हाला वर्षाच पाहिजे, तुम्ही बघा तो देतोय का म्हणून त्याला विचारा. वर्षा मशीन पाहिजे म्हणा, आम्हाला उधार देतोय का? देणारच नाही मित्रांनो तो. कारण वर्षा एक तर ते महाग आहे, आम्हाला त्याच्यात मार्जिन कमी राहते आणि तुम्ही कचरा माल त्याला देऊन तो पैसा कमवतोय. ब्रँडेड देऊन कुठे देणार आहे तो? त्याला म्हणा आणखी 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो म्हणा आम्ही, 5 वगैरे हजार, आम्हाला वर्षा मशीन दे म्हणा, देतोय का? नाही देणार मित्रांनो. तर आपल्या हक्काचा पैसा, कष्टाचा पैसा, आपल्या घामाचा पैसा विनाकारण दान करू नका. कारण आपल्याला गव्हर्नमेंट जी सबसिडी देतं ती आपल्या हक्काची येणारी असते आणि कुणाला तरी तुम्ही आपला काहीतरी प्रोडक्ट घेताय आणि तुम्ही सबसिडी त्याला आलेली नंतर देताय, असा काही प्रकार करू नका. उधारीच्या भानगडीत पडू नका. प्रॉपर मशीन नाव आल्यानंतर आपल्याला जे ब्रँड पाहिजे तो ब्रँडच खरेदी करा. एक वेळ अवश्य भेट द्या तुळजाभवानी मोटर्स, माजलगाव. कुठली अडचण असेल आमच्या स्क्रीनवर नंबर आहेत दिलेले, त्याच्यावर संपर्क करा. धन्यवाद.